महिला दिनालाच पुण्यात एक धक्कादायक बातमी घडली आहे। काय आहे बड्या बापाच्या औलादीचा कारनामा पाहूयात 60 सेकंदात बातमी। पुण्यात आलिशान BMW गाडी रस्त्याच्या मधोमध थांबून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका बड्या बापाच्या मुजोर तरुणानं महिलांसमोर अश्लील चाळे केले। तरुण आणि गाडीतला त्याचा मित्र दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते आणि भरधाव गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले। सकाळच्या सुमारास सिग्नलवर हा तरुण गाडीखाली उतरला। त्यानं भर रस्त्यावर लघुशंका केली, त्यामुळे एका सजग नागरिकानं त्याचा कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला। हे या तरुणाला कळताच त्यानं गाडीत बसताना कॅमेऱ्याच्या समोर आणखी अश्लील चाळे केले। या प्रकरणी अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश निबजिया या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई पोलीस अधिनियमच्या कलम 110, 112 त्याचप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम 184, 185 अन्वये अपराध क्रमांक 168/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे। आई वडिलांचं दुर्लक्ष आणि पैशांचा माज यामुळे बड्या बापाच्या औलादी कशा बिघडत चालल्यात त्याचा प्रत्यय पुण्यात पुन्हा आलाय। पुण्यातील रस्त्यावर नंगानाच करणाऱ्या माजुरड्या तरुणावरून आता काँग्रेस आक्रमक झाली। काँग्रेसच्या महिला आंदोलक या प्रकरणातील माजुरडा तरुण गौरव आहुजाचा बाप मनोज आहुजाच्या रेस्टॉरंट बारमध्ये धडकला। हे आंदोलन चालू असताना आहुजाचा बार चालू होता, त्यामुळे आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्या बारमध्ये घुसल्या। बार बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढले। सगळ्या 2 नंबरच्या धंद्यात होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। त्याच्या बापांनी स्वतःवर आरोप घेतला, अरेस्ट झाला। शिक्षा काढून आल्यानंतरही तू सरेआम मुततोय। त्याच्यानंतर त्यांनी जे गाडीत BMW मध्ये बसून दारू पिऊन जे कृत्य केलंय ते खरंच म्हणजे अशोभनीय, मला असंस्कृतिक। पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये असं घडतंय? कायदा सुव्यवस्था काही नाही का? एवढ्या पैशाचा माज कुठनं आली ही मस्ती? मी तर म्हणते पोलिसांनी समाजाने याला लिटरली रस्त्यावर आल्यावर जोड्याने मारलं पाहिजे आणि सगळ्यात पहिला आईबापांचा दोष आहे की त्याच्यावर संस्कार घाणेरडे केलेत।